Okay, students, we are learning examples on property of angle bisector. कोन दुभाजकाच्या गुणधर्मावरील आपण या ठिकाणी काही उदाहरणं पाहत आहोत. पहा इथे हे कसं आहे, हा म्हणूया तर म्हणत असताना बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर किंवा बाय थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी म्हणा, थिअरम म्हणा, एकच. आता इथं कसं होईल सर, आडवी रेष भागिले बरोबर आडवी रेष, मग अपोजिट साइड ऑफ द अँगल, रेशो ऑफ अपोजिट साइड्स ऑफ द अँगल, या कोनाच्या समोरील बाजूंचं गुणोत्तर म्हणजे एडी अपॉन डी सी. कसं होईल बघा सर, एडी अपॉन डी सी आणि रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स म्हणजे ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी. इथं घेताना वरचं भागिले खालचं, वरचं भागिले खालचं, हे रिमेन. काय काय शिल्लक राहील बघा आता. इट इज इक्वल टू साइड्स, व्हॉट इज ए डी एक्स मायनस 2, व्हॉट इज डी सी एक्स प्लस 2, व्हॉट इज ए बी एक्स, बी सी एक्स प्लस 5, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरं, इथे इट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5, हे इकडं आले, हे इकडं जाणार, एक्स इंटू एक्स प्लस 2. मग सर हे सोपं आहे ना सर, जे सोपं आहे ते करा. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू प्लस 2 प्लस 2x, दिस इज इझी. हे थोडं अवघड आहे ना. मग एक्सनी पहिल्याला एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू प्लस 5 प्लस 5x, मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x, मायनस 2 इंटू प्लस 5, मायनस इंटू प्लस मायनस 2 5 जा 10. मग आता प्लस 5 मायनस 2x, इथे घ्या बाजूला, प्लस 5x मायनस 2x. साइन्स आर डिफरंट, चिन्ह वेगवेगळी आहेत, वजाबाकी करा. 5 मायनस 2 इज 3, चिन्ह मोठ्याचं द्या, मोठ्याचं चिन्ह प्लस, प्लस 3x. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x. सर हे एक्स स्क्वेअर आहे, हे एक्स स्क्वेअर आहे. समजा हे एक्स स्क्वेअर इकडं आलं तर प्लस एक्स स्क्वेअरला मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस एक्स स्क्वेअरला मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे ह्याला हे कॅन्सल झालं. मग हे प्लस 2x इकडं आणा, प्लस 2xचे मायनस 2x होईल, म्हणजे कसं होईल, दिस इज प्लस 3x, प्लस 2xचे मायनस 2x, मायनस 10 पलीकडे गेले प्लस 10, 3x मायनस 2x म्हणजे काय आलं, x, x इज इक्वल टू 10. दिस इज आवर आन्सर. आणि हे लिहित असताना प्रत्येक स्टेपला लक्षात घ्या, एक टिंब दोन टिंब अशी म्हणून चिखून या ठिकाणी लक्षात घ्या, न विसरता अशी आपण या ठिकाणी करायची आहे, लक्षात घ्या. आणि हा जो आहे हा इम्पॉर्टंट असा हा भाग, सबस्ट्रॅक्शन ॲडिशन ही नेहमी चुकण्याची जागा आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. इट्स क्वाईट इझी एक्झाम्पल. हा बहाते इन ट्रायंगल ABC, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC आणि रे CE बायसेक्ट्स अँगल ACB. बघा आपण एक काढूया, असं ट्रायंगल माहीत नाही कसा येईल, लक्षात घ्या. असा घेतला हा ट्रायंगल आपण असा घेतला, लक्षात घ्या. पहा ह्याला नाव देऊया ABC, दिस इज A, दिस इज B, दिस इज C. BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC, हा अँगल ABC आहे, हा BD याचा अँगल बायसेक्टर, हा BD हा याचा अँगल बायसेक्टर, लक्षात घ्या. म्हणजे हा झाला असे दोन अँगल समान. आणखीन लक्षात घ्या CE कुठे गेलं बघा, CE इज बायसेक्ट्स ACB, ACBला हा CE असा बायसेक्ट होईल, लक्षात घ्या सर, बरोबर आहे ना. हा दोन आणि हा बायसेक्ट होईल, ह्याला आपण इथं CE म्हणूया, राईट, CE होईल. नाव AB कॉन्ग्रुएंट टू AC, AB आणि AC सेम आहे. हे AB, दिस इज द AB, आणि हे जे काही AC आहे, हे जे काही AC आहे, लक्षात घ्या, हे दोन्ही कसं आहे सांगा सर, सेम आहे, कोण लहान मोठं नाही आहे, दोन्ही सेम आहे असं म्हणता येते. प्रूव्ह दॅट ED इज पॅरलल टू BC. ED कुठे आहे बघा सर, हे ED हे काढायचं आहे, ED इज पॅरलल टू BC. हे ED आहे, पहा लक्षात घ्या, इथे ED, हे ED हे BC ला पॅरलल असं दाखवायचं आहे.
म्हणजेच काय दाखवायला लागेल तुम्हाला, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी दाखवायला लागेल. मग कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी नुसार ईडी पॅरलल टू बीसी होईल. लक्षात घ्या. बघूया आपल्याला कसं कसं म्हणता येईल. लक्षात घ्या, इथे आपल्याला बघता येईल. तर पहिल्यांदा आपल्याला याच्याकडे जाऊया. बघा, इन ट्रायंगल, ह्याच्यामध्ये इन ट्रायंगल ए बी सी स्टार्ट करतो. बघा सर, इन ट्रायंगल ए बी सी, या ए बी सी मध्ये बी डी इज अँगल बायसेक्टर, बी डी इज अँगल बायसेक्टर, कोण दुभाजक आहे ऑफ अँगल ए बी सी, ऑफ अँगल ए बी सी. हा जो बी डी आहे तो कोण ए बी सीचा कोण दुभाजक आहे. म्हणजे कसं होईल सांगा सर, इट इज ह्या दोन कोणासमोरील बाजू, ह्या दोन कोणासमोरील बाजू एडी अपॉन डी सी काय होईल, एडी अपॉन डी सी, आणि ह्या दोन कोणासमोरील बाजू रिमेनिंग टू साइड्स ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी. दिस इज नोन एज द फर्स्ट. नाउ द सेकंड, इन ट्रायंगल ए बी सी. बघा सर, इन ट्रायंगल ए बी सी, नाउ सीई is angle bisector, CE is angle bisector of angle ACB, of angle ACB. म्हणजे इथं कसं होईल, आडवी रेष बरोबर आडवी रेष, रिझल्ट नंबर 2. मग या ठिकाणी ह्या कोणा समोरील बाजू AE अपॉन EB, AE अपॉन EB, आणि मग रिमेनिंग टू साइडचा रेशो AC अपॉन BC, AC अपॉन BC, हे दोन झालं. आता आपल्याला काय दाखवायचं आहे सर, ही लाईन ह्याला पॅरलल दाखवायची आहे. म्हणजे AE अपॉन EB कुठे आहे बघा, AE अपॉन EB हे आम्हाला पाहिजे आहे. AE अपॉन EB आणि AD अपॉन DC हे दोन सेम दाखवायचं आहे. AE अपॉन EB आणि हे एडी अपॉन डी सी हे जर दोन सेम दाखवू शकलो तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यानुसार ईडी हे बीसीला पॅरलल होईल. मग हे दोन सेम व्हायला पाहिजे. मग हे बीसी बीसी सेम आहे. बघा, हे कसं आहे, हे बीसी सेम आहे. आता ए बी आणि ए सीचा विचार करा. बट ए बी इज इक्वल टू ए सी गिव्हन, ए बी इज इक्वल टू ए सी गिव्हन. लक्षात घ्या, दिलेलं आहे ना. म्हणजे इथं ए बी इज इक्वल टू ए सी, ए बी इज इक्वल टू ए सी, ह्याला थर्ड, आणि ह्याला कारण काय सांगा सर, गिव्हन, मराठीमध्ये पक्ष दिलेला आहे. मग लक्षात घ्या, हे ए बी आणि ए सी सेम आहे, बी सी बी सी सेम आहे, म्हणजे राईट साईड सेम आहे, म्हणजे लेफ्ट साईड कशी असणार, सेम असणार. देअरफॉर बाय 1 2 3, देअरफॉर इथं म्हटलं मी बाय 1 2 3, 1 2 and 3, हे ह्याच्यानुसार ए बी बरोबर ए सी आहे, बी सी बी सी सेम आहे, राईट साईड सेम आहे, त्यामुळे लेफ्ट साईड सेम झाली. देअरफॉर एडी अपॉन डी सी, एडी अपॉन डी सी इज इक्वल टू एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी. एडी अपॉन डी सी बरोबर एई अपॉन ईबी झालं. लक्षात घ्या सर. म्हणजेच ही बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ईडी पॅरलल टू बीसी. म्हणजे लक्षात घ्या, ईडी इज पॅरलल टू बीसी, ईडी इज पॅरलल टू बीसी. व्हाय? बिकॉज बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे दोघांचा भागाकार आणि या दोघांचा भागाकार सेम आहे. डिव्हिजन ऑफ दीज टू साइड्स अँड डिव्हिजन ऑफ दीज टू साइड्स हे सेम आहे. बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी ईडी इज पॅरलल टू बीसी, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, हेन्स प्रूव्ड. असं या ठिकाणी झालं. ह्याच्यामध्ये सर पीएम इज मीडियन गिव्हन. पीएम ही मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे काय, व्हॉट इज द मीडियन? मीडियन इज अ सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड. मध्यगा म्हणजे काय, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड. व्हॉट इज द मीडियन? मीडियन इज अ सेगमेंट जॉइनिंग अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल
अँड मिडपॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड. मध्यगा म्हणजे अशा प्रकारचा रेषाखंड आहे जो त्रिकोणाच्या शिरोबिंदूला आणि त्याच्या समोरील बाजूच्या मध्यबिंदूला जोडतो, म्हणजे हा मिडपॉइंट आहे. बाय डेफिनेशन ऑफ मीडियन, बाय डेफिनेशन ऑफ मीडियन हा मिडपॉइंट आहे. म्हणजे QM इज इक्वल टू MR. QM MQ इज इक्वल टू MR. MQ इज इक्वल टू MR बिकॉज M इज द मिडपॉइंट. दिलंय त्यांनी, लक्षात घ्या. मग आता इथे बघा सर, इन ट्रायंगल PMQ MX इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. हा P हे M आणि हे Q. PMQ आपल्याला दिसते का बघा सर, P M आणि हे Q इकडल्या ट्रायंगल PMQ. ह्याच्यामध्ये हा MX इज अँगल बायसेक्टर. म्हणजे ह्या कोनासमोरील बाजू PX अपॉन XQ. काय आलं बघा सर, PX अपॉन XQ. बरोबर सर, PX अपॉन XQ हे अपोजिट साईडचा रेशो झाला. मग रिमेनिंग साईड्स PM अपॉन MQ. काय होईल बघा सर, PM अपॉन MQ किंवा MP अपॉन MQ. इथे MP अपॉन MQ दिले. MP अपॉन MQ. इथं आलं सर MP अपॉन MQ. बघा सर, PX अपॉन XQ डिवायडेड बाय MP अपॉन MQ. हा इकडला ट्रायंगल झाला. आता इकडला बघा ट्रायंगल PMR. हा ट्रायंगल बघा PMR. हा अँगल बायसेक्टर. मग अँगल बायसेक्टर मध्ये कसं आहे सांगा सर, हे अपोजिट साइड्स PY अपॉन YR, PY अपॉन YR आणि रिमेनिंग साइड्स PM अपॉन MR म्हणजे MP अपॉन MR. MP अपॉन MR इथे बघा सर, MP अपॉन MR. राईट. मग इथे PX अपॉन XQ आणि PY अपॉन, लक्षात घ्या, YR. आता इथं MP इथं आहे बघा सर, हे MP आहे, हे MP आहे सेम. मग MQ बरोबर MR आहे का, तर MQ बरोबर लक्षात घ्या MR आहे. MQ बरोबर MR आहे. हे MQ बरोबर MR आहे म्हणजे ही राईट साइड सेम आहे. MP अपॉन MQ इज इक्वल टू MP अपॉन MR. हे दोन सेम आहे का, तर MQ बरोबर MR आहे. M इज द मिड पॉइंट ऑफ QR. MQ बरोबर MR आहे. ही राईट साइड सेम आहे कारण MP न्यूमरेटर अंश समान आहे. MQ आणि MR हा डिनॉमिनेटर सेम आहे कारण M इज द मिड पॉइंट. तर राईट साइड सेम आहे, त्यामुळे लक्षात घ्या लेफ्ट साइड सेम होणार. त्यामुळे बाय 1 2 3 लक्षात घ्या PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. PX अपॉन XQ PY अपॉन YR राईट साइड सेम झाली. मग जर PX अपॉन XQ असेल, PY अपॉन YR असेल, तर लक्षात घ्या XY पॅरलल टू QR असणार की नाही, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. BPTच्या या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ह्या दोघांचा भागाकार या दोघांचा भागाकार समान असेल तर ही लाईन ह्याला काय असते, पॅरलल असते. लक्षात घ्या, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या, ऍक्टिव्हिटी शीट. प्रॉब्लेम सेट मधलं 10वं एक्झाम्पल आहे सर. पाहूया आपल्याला. या ठिकाणी इथे आपल्याला हा अँगल बायसेक्टर आहे. आपण ह्या पहिल्यांदा ट्रायंगलचा विचार करूया. बघा सर, AYB ABY या ट्रायंगलचा पहिल्यांदा आपण विचार करूया. म्हणजे कसं होईल बघा बरं सर, इथे आपण घेत असताना हा अँगल बायसेक्टर आहे म्हणताना म्हणतो इन ट्रायंगल ABY हा कॉमा BX इज बायसेक्टर म्हणजे दुभाजक ऑफ अँगल ABY. मग आता ह्याच्यावर काय सांगा, अपोजिट साइड ऑफ दिस अँगल AX अपॉन XQ काय होणार, AX अपॉन XQ इज इक्वल टू रिमेनिंग साइड्स AB अपॉन BY. AB अपॉन BY लक्षात घ्या. मग याच्या व्हॅल्यूज भरा. AX ची व्हॅल्यू किती आहे बघा सर, माहित नाहीये. म्हणजे AX अपॉन XQ माहित नाही. AB अपॉन BY, ह्या BY ला समजा आपण तात्पुरतं जर X म्हटलं, समजा म्हणायला पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला. BY ला समजा X म्हणलं तर हे 6 आहे. YC किती होणार, 6 मायनस X. YC किती होणार, 6 मायनस X. हे X आहे, हे 6 आहे, हे 6 मायनस X असं होईल सर. मग ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 1. सेकंड वन,
नाव इन ट्रायंगल, इथं मी म्हटलं सर इन ट्रायंगल अनादर कुठला आहे सांगा सर, AYC इथं आला अनादर ट्रायंगल. बघा सर हा AYC, इन ट्रायंगल AYC. हिअर CX is bisector of angle ACY. अँगल ACY, CX हा ACY चा कोनदुभाजक आहे. CX हा ACY चा कोनदुभाजक आहे. मराठीमध्ये मी सांगितलं आपल्याला लक्ष. आता पुढे कसं येईल बघा, इट इज इक्वल टू ह्याच्या समोरील बाजू म्हणजे AX अपॉन XY, AX अपॉन XY, रिमेनिंग साइड्स AC अपॉन YC, AC अपॉन YC. ह्याला म्हणलं रिझल्ट नंबर 2. आता हे बघा सर, AX अपॉन XQ, AX अपॉन XY, AX अपॉन XY, XYच पाहिजे सर हे, AX अपॉन XY, AX अपॉन XY. बघा आपल्याला बरोबर आहे का, हे AX अपॉन XY, इथं पण AX अपॉन XY, ह्या ट्रायंगलमध्ये पण AX अपॉन XY हे आहे आणि इथं AX अपॉन XY, हे दोन सेम आहेत बघा, लेफ्ट साइड सेम. मग लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइड सेम असणार, लेफ्ट साइड सेम असेल तर राईट साइड सेम असणार, म्हणून इथे म्हणणार बाय 1 and 2, बाय 1 and 2. मग राईट साइड काय बघा सर, AB अपॉन BY, इट इज इक्वल टू AC अपॉन YC. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AB? 5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ BY? X. What is the value of AC? 4. What is the value of YC? 6 minus 6. आता कसं करायचं सांगा सर, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे आपल्याला काय करायला लागेल सांगा सर, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. बघा आपल्याला येते का, फक्त लिहायला चुकू नये म्हणून मी इथं वरती एकदा लिहून घेतो. बरं सर, एकदा वरती एकदा लिहून घेतो तर चुकू नये म्हणून. दॅट इज 5 अपॉन X इज इक्वल टू 4 अपॉन 6 मायनस X, राईट. आणि इथे लक्षात घ्या ब्रॅकेट घातला मुद्दा म्हणून, चुकू नये म्हणून. मग इथं इज इक्वल टू साईन आहेच, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 6 मायनस X, आणि इथे सर X इंटू 4, X इंटू 4 दॅट इज 4X. म्हणजे कसं होईल सांगा सर, 5नी आतमध्ये गुणा, 5 6 30, 5 6 जा 30, 5X म्हणजे 5 इंटू X 5X, X इंटू 4 4X. आता हे Y फक्त इकडले, हे X इकडल्या साईडला घ्या सर, फिनिश. दिस इज 30 इज इक्वल टू 4X प्लस 5X, म्हणजे सर 30 इज इक्वल टू 9X. 9X मीन्स 9 इंटू X इंटू 9 से डिवाइडेड बाय 9, दॅट इज 30 अपॉन 9 इज इक्वल टू X. आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी AX अपॉन XY काढायचं आहे सर, AX अपॉन काय काढायचं आहे, XY काढायचं आहे. X ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 30 अपॉन 9. बरं सर, कुठं चुकलेलं तर नाही आहे, बरोबर, अगदी आपलं बरोबर आहे, कुठेही चुकलेलं नाही आहे, राईट. मग आता बघूया सर, X ची व्हॅल्यू 30 अपॉन 9, आत्ता चेंज करायला नको, राहू दे अशीच, भाग जात नाही काय. डिव्हिजन इज पॉसिबल, डिव्हिजन इज पॉसिबल सर. 3 ने डिवाइड होत आहे, 3 ने डिवाइड होते, 3 3 जा 9 आणि 3 10 जा 30, 10 अपॉन 3. सो हिअर इज पॉसिबल 10 अपॉन 3 इज इक्वल टू X. ही X ची व्हॅल्यू झाली सर. देअरफॉर आपल्याला AX अपॉन XY काढायचं आहे सर, AX अपॉन XY. ही आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे AX अपॉन XY इज इक्वल टू AB अपॉन BY. BY ची व्हॅल्यू मिळाली सर, BY ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग बाय 1 इथे म्हणूया सर, इथे हां बाय 1 काय म्हटलंय, AX अपॉन XY, AX अपॉन XY ही व्हॅल्यू काढायची बघा, इज इक्वल टू हां AB अपॉन BY, AB अपॉन BY, इट AB अपॉन BY, राईट. व्हॅल्यू ऑफ AB भरा, व्हॅल्यू ऑफ AB इज 5, व्हॅल्यू ऑफ BY भरा, व्हॅल्यू ऑफ BY इज X. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ X? व्हॅल्यू ऑफ X इज 10/3, म्हणजेच इथे सर 5 राहू दे इंटू 10/3 चं उलट करून होईल 3/10, म्हणजेच कसं होईल बघा सर, 5 1 जा 5,
5 2 जा 10. मग 3/2 आलं सर. ax अपॉन एक्स बाय इज इक्वल टू 3/2. दिस इज अवर आन्सर. ax अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 3/2. दिस इज अवर आन्सर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हा जो क्वेश्चन आहे तो एक अतिशय महत्वाचा, अशा प्रकारचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा क्वेश्चन.